बाबाजी नर्मदे हर. नर्मदे हर. आपण कुठून बाबा? मी नागपूरहून आहे. अरे माझं नाव नागपूरहून. आहे माझं नाव आहे जागेश्वर लक्ष्मणराव सेलोकार. मी नागपूरचा आहे. आमचं नागपूरला एक केंद्र आहे. आता ते खापरी का काय नाव त्याचं खापरी वर्धा रोड. हा विश्व मानव रुहाने केंद्र. अच्छा. हा आणि तिथं आम्ही नागपूरला कार्यक्रमाला पण येतो. मला वाटलं मार्चचा काय याचा कार्यक्रम होतोय, मोठा कार्यक्रम होता फार. आम्हाला जागा पुरत नाही. अगोदर ते RSSचे भवन होते ना, तिथं व्हायचे कार्यक्रम, पण ते जागाच पुरत नाही. म्हणून आम्ही गावाचा नागपूरचा बाहेर कार्यक्रम करतो. खापरी बाहेर आहे नागपूरच्या. तर आपली पहिलीच परिक्रमा. माझी पहिलीच परिक्रमा आहे. कसा वाटतं परिक्रमात आल्यानंतर बाबा? काय आनंद आहे. मैया आहे सोबत. अरे वा. आम्ही तिच्या प्रेरणेने चालवत आहोत. आपल्याला कोणी अनुभव सांगितलं की आपण यावं? हे कसं म्हणजे हे कसं जी माझी पत्नी आहे, म्हणजे खाली आमच्या माताराम थांबलेले आहे, त्याच्यामध्ये माझी पत्नीच्याच प्रेरणेने तिने संकल्प केला की आपल्याला परिक्रमा करायची आहे. अरे वा. मात्र तिची तब्येत थोडीशी ठीक राहत नव्हती. मग ती समजा एकटी गेली तर प्रॉब्लेम येईल, म्हणून मी म्हटलं मी सुद्धा तुझ्यासोबत परिक्रमेला आहे. म्हणजे तिच्याच प्रेरणेने मी परिक्रमेला. अरे वा, तिच्या प्रेरणेने. आता हे बाबा आहेत तिथं बाजूला. त्यांची आई वारली. त्यांच्या आईने जवळजवळ 25-30 वर्षापूर्वी परिक्रमा केली होती आणि त्यांना आता मरता मरता सांगून गेली होती की बेटे बोले आपने एक बार जिंदगी में मैया की परिक्रमा करना है. तर ते बाबांनी परिक्रमा तर केलीच केली. 3-4 परिक्रमा त्यांच्या झाला नाही, एकच आता आलेत ते पहिलीच आहे. आणि त्याच्या बाजूला त्यांनी 3-4 परिक्रमा केल्या. एकाच गावात त्याने जवळजवळ 23-24 लोक गोळा केली परिक्रमाला. त्यांनी आईचे अनुभव सांगितले की मैया क्या चीज आहे, नर्मदा मैया क्या चीज आहे. नर्मदा मैया म्हणजे एवढं, नर्मदा आई म्हणजे नदी नव्हे ती एक. मला वाटतं याचं असं आहे की सर्व नद्यांचे कोणत्याही नदींचे पुराण नाही, पण आई नर्मदाचे पुराण आहे. म्हणजे एवढे विचार करा तुम्ही. ही गंगा नदी आपली मानतो आपण, गंगा आईला मोठी नदी, तिचं सुद्धा पुराण नाही, पण देवी मानलं जातं आणि तिचं सुद्धा पुराण नाही. आणि हिचे उल्लेख आहे आई नर्मदाचे. आणि परिक्रमा फक्त नर्मदा मातेचीच केली जाते. असं लोक म्हणतात, जे संत महात्मा म्हणतात की नर्मदा में 10 बार डुबकी लगा लो कुछ मिलने वाला नहीं, पर नर्मदा माई का एक बार दर्शन कर लो तो आपको मुक्ति भी मिल सकती है. दर्शन से या इंसान के पाप नष्ट हो जाते. म्हणजे नुसतं दर्शन घेतल्याने आईचं पाप नष्ट होतात असं महात्मा लोक म्हणतात. मला ते त्याच्यातलं कळत नाही तेवढं. असं नर्मदेचं तट म्हणजे देवभूमी, साधू संतांची भूमी, तपस्येचं स्थळ, हेच महत्त्वाचं आहे त्याच्यातलं. आणि आपण प्रदक्षिणा करतो म्हणजे काय, जे आपले जे यापूर्वी ज्या साधू संत, हे जेवढे आदिवासी बसलेले ते अजून तिथे आहेत, ते पूर्वी जन्माचे ऋषी महात्मा आहेत. बरोबर. जे किनारी बसलेले जे ऋषी महात्मा आहेत, ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या प्रत्येक परिक्रमावासींची सेवा करत राहतात. ते पूर्वीचे असं लोक म्हणतात. असं लोकांचं म्हणणं आहे की हे ऐकलं की दक्षिण तट आहे ना, दक्षिण म्हणजे पितृ लोकांचा एक सहवास असतो, इकडे म्हणजे वास असतो. तर तिथे कित्येक असे म्हणजे आत्मे आहेत की जे हे मिळावे, मुक्ती मिळावी म्हणून ते तिथं ह्याच्यासाठी बसलेले आहेत, म्हणजे ध्यानासाठी बसलेले आहेत. बरोबर. असं एका साधूने एकानं सांगितलं होतं, म्हणजे आम्ही रीलमध्ये वाचलं होतं की त्यांना मुक्ती मिळावी म्हणून ही आपण प्रदक्षिणा करायची. म्हणजे सत्य. असे म्हणजे लाखो असे आत्मे तिथं याच्या म्हणजे काम झाला. आणि बऱ्याच लोकांना आमच्या इकडं असं अनुभवी होतात की आता एक चिरंजीवी अश्वत्थामा, तो चिरंजीवी, बरोबर, त्याला मृत्यू नाही. तो आताही लोकांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एखाद्याला दर्शन देतो. बऱ्याचशा परिक्रमावासींना त्याने दर्शन दिलेलं आहे आणि बऱ्याचशा परिक्रमावासींनी त्यांचं वर्णन यूट्यूबवर सुद्धा केलेलं आहे. हो, ते सुद्धा दर्शन देतात. बरोबर. म्हणजे हे एक प्रकारे देवभूमी. तर आपली पहिलीच परिक्रमा होती. माझी पहिलीच परिक्रमा. आनंद आला परिक्रमेत. अरे वा. माझी इतकं आहे की इकडच्या 12-13 लोक होतो, त्यातले आता फक्त 5. आणि इकडच्या लोकांची सेवा कशी असते? तसा मी मूळचा माझं जी नोकरी आदिवासी विकास खात्यातच झालेली आहे. कुठे होते आपण नोकरीला? मी नाशिकलाही होतो हेड ऑफिसला, जळगावलाही होतो, इकडे औरंगाबादला, तिकडे गोंदिया, देवरी, नागपूर, एवढ्या ठिकाणी मी होतो.
येऊन मंत्रालयाशी माझा रोजचा अरे संबंध वा. होता. या म्हणजे आणि जे आदिवासी बांधव आहे माझे म्हणजे त्यांच्याच तुमचं मार्फत- त्यांचं काहीतरी नातं आहे आहे पूर्वीपासून. आहे पूर्वीपासून नातं आहे हां म्हणजे आणायचे घट्ट नातं आहे तुमचं. आणि परत पेन्शन घेतल्यानंतर परत तुम्ही आज मैयाच्या किनारी फिरते म्हणजे परत आणि आदिवासी परत लोकांच्या आदिवासी जे बरोबर आहे. बांधव आहे माझे त्यांच्याशी परत भेट होत आहे त्यांची. आदिवासी आहेत म्हणून यांना नोकरी मिळाली. ते जे नाही असं नाही आहे दादा. असं आमचे गुरुजी म्हणतात की भाई हर इंसान आदि से जन्म रहा है. अपने जो पूर्वज है वहां से आए. नाही माझं डिपार्टमेंट पहिले दुसरं होतं, समाज कल्याण होतं. ते 2 विभाग वेगळे झाले. हा आता शहरी झाल्यानंतर 84 वेगळं मध्ये. झालं ना त्याच्यानंतर ते. मी आदिवासी विकासकडे आलो. पूर्वी विकल्प कुठं ना कुठं आपला त्यांच्याशी संबंध येतोच ना. नाही हां म्हणजे आपण आपले डीएनए मागं वळत हजारो लाखो वर्षापूर्वी गेले तर आपण तिथंच आहे. आता मी जळगाव किंवा नाशिकला असल्यामुळे तुमचे तडवी वळवी या सर्व बदलून- पावरा वगैरे सर्व सगळ्यांशी बदलून मला- आता राहणीमान, सगळं मला व्यवहार, माहित होतं. व्यवहार सर्व. हां, राहणीमानाचं थोडंसं कारण आता जी संस्कृती आता मी पाहत आहे तेवढा समज आमच्या विदर्भात कशी गोंड राजगोंड प्रधान हा. ही संस्कृती आहे. त्यांच्या संस्कृतीत थोडंसं वेगळं नाही इथं कसं प्रत्येक- हां. आहे इथं भिल्ल आहे पावरा आहे पावरा. नंतर हा हे 2च जाती आणि त्यांच्या मूळ जाती आहेत त्यांच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. हां हां म्हणजे त्यांचे कसं नाव आहेत इथं पाडवी वसावे आहेत नंतर राठोड आहेत. तडवी हा, वळवी पावरा आणि मग पावऱ्यामध्ये कसं आहे पावरांमध्ये जसं आहे की पावऱ्या कंपनीमध्ये चव्हाण पवार हां म्हणजे जे रजपूत आहेत त्यांचे जे सरनेम आहेत त्या पावऱ्यांमध्ये ती लागते. मग सोळंकी वगैरे त्यांच्यातच येतात. सोळंकी वगैरे हा सोलंकी पण आहे त्याच्यावर. कारण एमपीच्या साईडला सोळंकी दिसले आम्हाला आणि आपलं महाराष्ट्र चालू झालं मग पावरा दिसला. म्हणजे तुमचं जे नाही जळगाव यांचे सरनेम सर्वांचे म्हणजे जात असते जात पावरा आहे आणि सरनेम असे असतात त्यांचे पूर्वीपासून लावलेले सरनेम आहेत. आता इकडे जर तुम्ही गेले की पाडवी वडवी हां, वसावे इकडे चालू हे झालं चालतात जळगावच्या इकडं. नंतर इकडे. इकडं पाडवी वडवी वसावे हे 3 यांचे हे लावतात. कारण मी वसावीच्या घरी थांबलो, असं आहे. पाडवीच्या घरी थांबलो. पवाराचे पण इथे भेटतात. हा, असं. पावरांचे तर तिकडे भरपूरच झाले धडगाव चला ठीक आहे बाबा तालुक्यामध्ये. ना आपण आलात आणि आपण जी मुलाखत दिली याबद्दल धन्यवाद. नर्मदे हर. आपण काय बोलणार दादा? काही नाही आम्ही नर्मदा मैया सर्वांची परिक्रमा पूर्ण करू. आपली पण पहिलीच परिक्रमा आहे. हो माझी पण पहिलीच परिक्रमा आहे. मी आईच्या तर हीच प्रार्थना करेल की जी आपली इच्छा आहे सर्वांची नर्मदा या आणि मंगलमय आणि सुखरूप करो हीच आईच्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर. नर्मदे आपलं नाव सांगा आपण. माझं नाव चरणदास संजय जगन्नाथ बडगुजर. गाव गाव माझं जळगाव तालुका एरंडोल मुक्काम पोस्ट भातखेडे. जळगावचे बरीच लोक येतात ना परिक्रमेला. हो खानदेशातले लोक येतात भरपूर. हा बरोच करतात. एक तर आमचा जो एक संप्रदाय आमचा वारकरी संप्रदाय एक नाथ संप्रदाय यांचा जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आईची परिक्रमा करत असतो. पण सर्व्हिसला तिकडे मुंबई नवी अरे वा. मुंबईमध्ये असल्यामुळे अरे वा. माझं नेटिव्ह प्लेस खानदेश. आपण कुठं सर्व्हिसला होता दादा? सर्व्हिसमध्ये पोलीस खात्यात नोकरीला होतो. अरे वा. आता रिटायर झालो पोलीस अधिकारी म्हणून रिटायर झालो हा. डिसेंबर महिन्यामध्ये. आता काल परवा एक सैनिक होते डायरेक्ट भारतावर लढणारे सैनिक होते त्यांची परिक्रमा होती म्हणजे खात्यामध्ये असताना खूप इच्छा होती खूप इच्छा होती की बुवा मैयाची परिक्रमा करावी. सर्वच मला मिळायचे साहेब आम्ही मैयाची परिक्रमा करणार खूप आनंद घेतला आम्ही. तुम्ही सुद्धा आनंद घ्या. आणि पण क्वचित मला असं वाटतं की पोलीस लाईनीतनं क्वचित लोक परिक्रमेला आणि या परमार्थाला आणि याला मानतात क्वचित असतात. नाही तर मी असं पोलीस खात्यामध्ये असताना हा मानतात पण क्वचित असतात. हा, पण कसं आहे जास्त काही नाही. गोष्टी ह्या त्यांना हा. थांबवावं लागतात. मैया कशी आपली काळजी आजचाच अनुभव सांगतो. दादा सुद्धा आहेत. अरे वा. हो त्यांचा आता मागच्या ठिकाणी त्यांचा सांगा तुम्ही त्यांना विचार. ओठीवरून आम्ही निघालो हा. इथे यायसाठी. हा. मध्यंतरी ते ऊन असल्या मी थोडंसं एक बाकडं होतं एका घराच्या शेजारी तिथे मी थांबलो आणि घाम वगैरे पुसला असून पण माझा चष्मा तिथेच राहिला. अरे वा. मला काय वाटलं की इथे आम्ही चढताना कुठेतरी तो रस्त्यात पडला. पण होते की मैया आपलं गेलेली वस्तू परत कुणाच्या तरी हस्ते ते परत देईल आपल्याला आणि नेमकं तसंच झालं. चिंता होती की बाबा इथे दवाखाना असेल तर इथे चष्मा बनवून घ्यावा. त्या विचार याच्यात होतोच तेवढ्या हे सीतारामांचे दादा आले
म्हणजे कोणाचा चष्मा राहिला होता का मध्ये म्हटलं माझाच राहिलेला होता. आणि ते ज्या बाकड्यावरती बसले त्याच बाकड्यावरती मी पण तिथं बसलो त्या अरे ठिकाणी. वा. आणि मग ते बाजूवाले बोलले की म्हटलं हा चष्मा घाल. मग ते म्हणे हा चष्मा कोणतरी तुमच्याच परिक्रमा वाशीचा राहिलेला आहे हा परिक्रमा. म्हटलं मग तो द्या, ते पुढच्या तिथे ज्या ठिकाणी मुक्कामाला असतील ना ते मला नक्कीच भेटतील. मी त्यांच्याकडं तो चष्मा मी घेतला आणि माझ्या याच्यात ठेवला शबनममध्ये. आणि आल्या मी विचारलं की म्हटलं हा चष्मा कोणाचा राहिला आहे का. यांना एवढा आनंद झाला की साहेब म्हणे माझा चष्मा राहिला आहे. म्हटलं हा मी निमित्त म्हणून फक्त आहे म्हटलं, हा मैयानेच मला प्रेरणा दिली आणि मैयाच्याच मार्फत हा चष्मा तुम्हाला मिळाला आहे. याच्यामध्ये माझं काही हे असे अद्भुत नव्हता. चमत्कार होत राहतात. हे म्हणजे आपण याला अंधश्रद्धा नाही म्हणता येणार. मी तर म्हणत नाही अंधश्रद्धा, ही श्रद्धा असते म्हणून तुमची वस्तू त्यांना एकदम टाइमवर मिळते. आता लेटेस्ट म्हणजे आजचं उदाहरण जवळच झोपलो आम्ही जवळ येऊन. अगदी ते हे करताना एकदम आठवण झाली मला की तुम्ही म्हणजे मैया आपल्या जे परिक्रमावासींची कशी काळजी घेते. हे आता त्याचं त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. जिवंत उदाहरणाचं. अरे वा. असे 1-2 अनुभव आले आणि त्या दिवशी आम्ही त्या ते लखनगिरी महाराजच्या आश्रमावर हा. त्या पहाडीवरून चढत असताना घोंगश्यावरून ते निमुळती वाट हा, आहे निमुळती तिथे वाट. त्या माझ्या मिसेसचा म्हणजे ज्या माताराम आहेत त्यांचं असं ते निमुळ पाय असं कुठं घसरायला आलेलं, पण मागून एक टोपीधारी आपले वारकरी संप्रदायातले व्यक्ती आले, लागले, त्यांचा हात पकडला आणि त्याला समोर केला. पत्नी म्हणाली, माहुली म्हणे तुम्ही आज मला साथ दिली म्हणे, माझा जन्मच एकादशीचा आहे माहुली. त्याच्यानंतर ती व्यक्ती पुढे गेली, परत दिसली नाही आम्हाला. दिसली नाही. हा आणि हे आईचे अनुभव आहे. विशेष अनुभव म्हणजे मैयाला आपण जेव्हा कुठे चुकलो ना किंवा कुठे काही आपण फक्त जोरात आवाज दिला नर्मदे हर, हा, 3 वेळेस आवाज तर द्यायचा मैया असतो. कुठल्या तरी आदिवासीच्या रूपामधून छोटा बालक म्हणून मुलगी म्हणून लांबून आवाज देतो, तुम्ही या बाजूने चला, तुम्ही या रस्त्याने चला. आता दुपारच्या वेळी मला 2 रस्त्यामध्ये मी आवाज दिला नर्मदे हर, तर एक मुली बोलली उधर से जाओ वो रस्ते से जाओ. आता दुपारी ही गोष्ट 2 रस्ते लागत होते त्या ठिकाणी, तर ह्या रस्त्याने मला पाठवलं त्या ठिकाणी. मला हे सांगा बरं, हे गावात आपण आवाज दिल्यावर आपल्याला कोण रस्ता दाखवतो का? नाही दाखवत. शहरात दाखवतात का? गावात सुद्धा दाखवत नाही. आणि जर मैयाचं जर महात्म्य सांगायचं म्हटलं ना तर मैया ही नर्मदा मैया ही भगवान शंकराची सुपुत्री आहे. हा. आणि भगवंताला शंकर भगवंताला अतिशय आवडणारी प्रिय मुलगी आहे. आणि मग त्यांनी आता हे सुद्धा मला स्वतःला नाही पण मी संतांकडनंच ऐकून घेतलं. आता संतांकडनं ऐकलंच तुम्हाला सांगतोय. तर ती नर्मदा माता ही अशी एक भगवंताची सुपुत्री आवडीची होती. तर त्यांनी वरदान दिलं की कुठल्याही ह्या नद्या जेवढ्या जगामध्ये नद्या आहेत कुठल्याही नदीची परिक्रमा करता येत नाही, फक्त अशी एकच नदी आहे की ती नर्मदा माता आहे, तिची संपूर्ण आपण प्रदक्षिणा करू शकतो आपण. तिच्याशिवाय दुसरी कुठल्या नदीला परिक्रमा आपण करू शकत नाही. इतकं वरदान भगवान शंकराने तिला दिला. आणि तिने सुद्धा वडिलांना मागून घेतलं, जर तुम्ही मला जर मला आशीर्वाद दिला की तुझ्या प्रदक्षिणा लोक करतील आणि त्या उद्धरतील त्यांच्या प्रदक्षिणेने, तर तुम्ही पण त्या काठावरती तुम्ही विराजमान राहावं त्या प्रत्यक्ष रूपाने. तर म्हणून तुम्ही बघा नर्मदेच्या दक्षिण तटामध्ये जेवढे पण त्या उत्तर तट दक्षिण तट त्या ठिकाणी सर्व ठिकाणी भगवान शंकराचे पिंड आहे त्या ठिकाणी. आणि भगवान शंकर परमात्मा बोलले की तू ज्या ज्या वाहिनीने तू वाहशील ना त्या ठिकाणी काठावरती मीच त्या ठिकाणी असणार. आणि मग नंतर पार्वती आई साहेब बोलले की मला पण यायचं आहे तुमच्यासोबत. तर पार्वती आई म्हणजे मी कसं काय, मला मुलीच्या सोबत राहायचं आहे मला तिथे काठावरती, तर तू कशी येणार. तर मग पार्वती आई साहेब बोलले मै येणार, मी अन्नपूर्ण रूपाने येणार आहे. अरे वा. तर मला म्हणे अन्नपूर्ण रूपाने येऊ द्या. म्हणून ह्या नर्मदेच्या किनाऱ्यावरती जे पण अन्नदान होतंय प्रत्येक ठिकाणी ही फक्त पार्वती माताच आपल्याला अन्नदान करते. आणि जे नर्मदा परिक्रमावासी जे आहेत त्या सर्वांना जर प्रसाद मिळत असेल तो फक्त एकमेव फक्त पार्वती आई साहेबांच्याच रूपाने आपल्याला अन्नप्रसाद मिळतोय फक्त हा. आणि ही तिचीच कृपा आहे पार्वती आई साहेबांची. मग त्या पार्वती आई साहेबांची सुद्धा इच्छा भगवान शंकराने पूर्ण केली की तू पुढे जात राहा आणि माझ्या ज्या मुलीचे जे प्रदर्शना करतील त्यांना तू पोटभर जीव घालत राहा. म्हणून निमित्त म्हणून ज्या ठिकाणी ज्यांनी पण आश्रम खोलले आहेत ना त्या ठिकाणी पार्वती त्यांना अन्न पूर्ण रूपाने ती पावते आणि त्यांना विशेष रूपाने योगदान करून कुठल्याही कोणाच्याही मार्फत त्यांना ती दान देते. आणि ती स्वतः अन्नपूर्ण माता म्हणून सर्व प्रदक्षिणा वासना ती जीव घालते. हे खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. आणि हे प्रसाद हा एवढा या प्रसाद खाऊन माणसाचं जीवनाचं
आजी आत्मधली जी आत्मग्लानी असते काही विचाराची ती संगत इतकी चांगल्या प्रेरणेने मिळते आपल्याला की आपले विचार चांगले निर्माण विचार होतात चांगले. आणि त्यामुळे आपल्याला हळूहळू वैराग्याच्या स्थितीमध्ये आपण प्राप्त होऊन जातो. अरे वा, हे एकदम सत्य गोष्टी. वैराग्याच्या स्थितीला पोहोचतो माणूस. हां, आणि आपण समजा किती काही असेल तर जो नगर आपली नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण होत आपली आई साहेब नर्मदा मैया आपल्याला पूर्ण वैराग्यवान बनवते. कारण की पूर्ण वैराग्य बनवण्याच्या पाठीमागे पार्वती आई साहेबांचे जे आपण अन्नप्रसाद ग्रहण करतो त्या अन्नप्रसादाच्या ग्रहण करण्यामुळे, कारण की पार्वती आई सुद्धा ही वैराग्याचीच मूर्ती आहे आणि तिचा प्रसाद ग्रहण करण्यामुळे आणि नर्मदा आईचा प्रदक्षिणा करण्यामुळे एकमेव असं आपल्याला अनुभूती येते की माझ्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण झालं. आणि एकमेव फक्त होतं की ती फक्त नर्मदा माताचं प्रदक्षिणा नर्मदा माताची परिक्रमा केल्यानंतर माणसाला वैराग्य प्राप्त होतं. हा माझ्या जीवनाचा थोडा आलेला अनुभव आहे. बरोबर आहे. असं म्हणतात ना की जैसे खावे अन्न तैसे होवे मन. आणि एक गोष्ट नक्की की नर्मदेच्या प्रत्येक कंकरामध्ये शंकर आहे. प्रत्येक कंकरामध्ये शंकर आहे. तुम्ही नर्मदेचा एक कंकर घेऊन त्याची शिवलिंग म्हणून घरी स्थापना करू शकता. ती पण वगर प्राणप्रतिष्ठेची. एवढं महत्त्व तिचं आहे. म्हणून जे काही हे जे परिक्रमावासी आहेत ना त्यांना फक्त विनंती किंवा तुम्ही जे बी अन्न खाणार त्याच्यातला एक सुद्धा दाना उच्चिष्ट खाली पडता कामा नये आणि आपला उष्ट जाता कामा नये. कारण की तो जो अन्न प्रसाद आहे तो फक्त पार्वती आई साहेबांनी दिलेला आपल्याला प्रसाद आहे. तो प्रसाद आपण संपूर्णपणे ते ताट स्वच्छ करून तो ग्रहण करावा म्हणजे आपल्या पार्वती आई साहेबांना सुद्धा आनंद वाटेल आणि त्या प्रसादाचा आपल्याला परिपूर्ण लाभ मिळेल आणि आपण त्याच्यातून वैराग्याच्या जीवनामधून आपण वाटचाल करून आपलं जीवन वैराग्यमय होईल असं मला आलेला तर जीवनामध्ये जातात अनुभव आहे. आता थोडा तरी अनुभव आला मला जीवनामध्ये प्रत्यक्षरित्या मला जाणवतंय की नर्मदा मैयाची काय पॉवर आहे ती या जीवनामध्ये. पोलीस खात्यामध्ये 39 वर्ष 6 महिने जीवन जगलो. पोलीस खात्यात एक अधिकारी होऊन रिटायर झालो. पण जो आनंद पोलीस खात्यामध्ये मला भेटला नाही तो आनंद मला परिक्रमा करताना मिळतोय मला. हा माझ्या जीवनातला एक मोठा विशेष भाग आहे आनंदाचा. म्हणून मी माझ्या मैयाकडे आता मी जाता एवढीच प्रार्थना करतो माझ्या मैयाच्या चरणाजवळ की नर्मदा मैया माझ्यासारखे जे काय आलेले आहेत ना त्या सर्वांची परिक्रमा तू पूर्ण घेऊन घेवो हीच मी माझ्या नर्मदा मैया चरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांचं जीवन असं वैराग्यमय आनंदाने आणि सुखात जावो हेच मी माझ्या नर्मदाकडे प्रार्थना करतो. आणि आपण जे सोशल मीडियाने म्हणा किंवा याच्यातून माध्यमातून जे तुम्ही कार्य करताय याच्यासाठी तुम्हाला नर्मदा मैया प्रेरित करत राहावं हे सुद्धा मी अगोदरच बोललो. मी आमच्या एक गुरु मिशनच्या याने कारण मला तिकडनं आदेश आणि तिकडनं प्रेरणा मिळते. मी विश्वमानव रुहानी केंद्र नवानगर आमची शाखा बरंच आहेत. शाखा पिंपळनेरला आहे, शाखा धुळ्याला आहे, शाखा इथं खापद्याला आहे, तुमच्या नाशिकला आहे, मुंबईला आहे, सर्व ठिकाणी शाखा आहेत. मी त्यांच्या थ्रू हे चालतोय. मला प्रेरणा तिकडनं मिळालेली जोडजोड मग त्याला मार्गात मला आता 30-35 वर्ष झालेले त्या लाईनीमध्ये. मला तेव्हा कळत नव्हतं की भक्ती काय आणि हे काय भक्ती काय. त्यानंतर हे सर्व कळलं की आल्यानंतर मग हे कळलं मला. गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय गुरु बलहारी आप गोविंद देव बताय. जो पाच गुरु भेटला नाही त्याने सांगितले आई काय आई काय वस्तू आहे ती त्यांनी दाखवून दिली की आई वस्तू काय आहे. तुम्ही मला तर मानणार पण आई काय त्याने दाखवलं. माँ क्या होती है बेटे ये संसार को जो चलाने वाली वो माँ है बोले. आधी भी वो है अंत भी वो है. जन्म देते आई एक वेळ भुलू शकेल आपल्याला पण ही नर्मदा मैया आपल्याला भुलू शकणार नाही. ती आपल्याला वाट दाखवेल परिपूर्ण आणि त्या पूर्ण अवस्थेला ती प्राप्त करून देईल. आणि माझ्यासारख्या दासाला नर्मदा मैयाकडे प्रार्थना आहे की मैया माझी सुद्धा वाट सुखरूपपणे पूर्ण करून मला पण तू मार्गस्थ करावं एवढीच प्रार्थना करून माझ्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण व्हावं हेच मी नर्मदा मैयाचरणी आपल्या साक्षीने मी नर्मदा मैयाचरणी प्रार्थना करतो. आणि आपण जी सेवा करतात ती बाबाजी आम्ही सेवा करत नाही आणि आम्हाला आमची इच्छा पण नाही. आम्ही एकतर त्या फुगा आहे ना फुग्यामध्ये भरलेली हवा आहे ती एखादी पिन टोचली ती आईने पिन टोकली आमचा हवा काढून टाकेल. ही सर्व आई प्रोत्साहन देते आणि आपले जे विचार खरोखरच फार सुंदर आणि अति अमोल विचार आहेत. हे चालणं होत नाही माझ्याकडनं 100 पावलं पण चालणं होत नाही. पण आता हे बेड लावून तुम्ही आता मला गुडघ्याच्या आता मालिशला तुम्ही जे तेल दिलं आता लावायला तुम्ही आता रात्री बांधू नका तुम्ही. नाही तुम्ही जे दिलं सेवा करण्याकरता ही आता ही सेवा ही आता ही सकाळी मला कोण चालवणार आहे ही फक्त आणि फक्त नर्मदा मैयाच मला चालवणार आहे.
आणि असं मी घरी 100 पावलं डॉक्टर मला सांगितलं की तू चालू शकणार नाही, पण नर्मदा मैयावरती विश्वास ठेवून हा चरणदास, हा दास, हा नर्मदा मैयाचा किती पुत्र, किलोमीटर चालताय आपण? आम्ही 25, 28, 22, 24 प्रमाणे आणि घरी? चालतो आम्ही. घरी तर आम्हाला ते डॉक्टर आले की तू इतका पण पावले पण तू करू शकत नाही, पण मैयावरती विश्वास ठेवून नर्मदा मैया माझी परिक्रमा पूर्ण करणार, याच्यावरती निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ, म्हणून निश्चय माझ्या मैयावरती मी धारण केला आणि विश्वास ठेवून मी माझ्या मैया माझी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून येईल, हा मला आत्मविश्वास आहे. आणि या आत्म्यानं तुम्हाला सांगतो की माझी नर्मदा मैया या अवस्थेमध्ये सुद्धा मला माझी चालवते. नर्मदा मैया माझी परिक्रमा पूर्ण चला करणार. ठीक आहे बाबा, या मन के मला हार यार मन के जीते जित, मन के हार यार मन के जीते जित. आपले जेही आपण आपल्या विचार तर एकदम अनमोल आहेत आणि आपले जे बी आपण विचार सांगले याचं काही हे मोल नाही. आणि आपण इथं आलात आणि जे लोकांना बहुमोल जे आपली वाणी आहे त्याबद्दल आपण दिले, आईबद्दल जे काही आपली तळमळ सांगून दाखवली याबद्दल आपले धन्यवाद. मी आईच्या चरणी हीच प्रार्थना करते की जी आपली यात्रा आहे सुखमय मंगलमय करो. आईच्या चरणी हीच प्रार्थना. नर्मदे हर. नर्मदे हर. खरंच